आज आपण येणाऱ्या सणावारांसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येईल, भरपूर वेळ वाचेल आणि जास्तीत जास्त कामं होतील कमीत कमी मेहनतीमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर आपली इथे पहिली टिप आहे, आता बघा कोणताही सण असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल तर आपण ज्वेलरी घालतो आणि ज्वेलरी घातल्यानंतर सर्वात जास्त भीती अशी असते की पडली तर कसं काय, किंवा बऱ्याच वेळा काय होतं केसामध्ये अडकून देखील हे थोडंसं जे हुक आहे ना ते मोठं होतं आणि आपली ज्वेलरी पडण्याची शक्यता असते। आणि आजकाल सोनं तर एवढं महाग झालेलं आहे की नक्कीच आपण याला सांभाळून ठेवू आणि त्यासोबतच बघा अशा प्रकारचा धोका तुमच्यासोबत होऊ नये यासाठी काय करायचं, तर यासाठी आपल्याला इथे वापरायची आहे चिकटपट्टी। ट्रान्सपरंट चिकटपट्टी मी घेतलेली आहे आणि एक ट्रान्सपरंट चिकटपट्टीच्या छोट्याशा तुकड्यामुळे तुमच्या लाखोचे दागिने अगदी पडण्यापासून हरवण्यापासून वाचवू तुम्ही शकतात। आणि ते कसं, तर बघा आपल्याला याचं जे मागचं हुक आहे ना त्या ठिकाणी अशी चिकटपट्टी इथे लावायची आहे। हे लावल्यानंतर काय होतं, एक ते यामध्ये केस अडकत नाहीत, काही इतर वस्तू यामध्ये अडकून याचं जे हुक आहे ते मोठं होत नाही आणि ज्वेलरी पडत नाही। आणि ट्रान्सपरंट टेप आहे त्यामुळे हे निघणारही नाही आणि दिसणारही नाही। त्यासोबतच आर्टिफिशियल ज्वेलरीला देखील तुम्ही हे वापरू शकता, त्यामुळे त्यामध्ये केस अडकत नाहीत आणि केस तुटत नाहीत। नक्की ट्राय करून बघा आणि ट्रिक आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे फुलांसाठी। आता सणवार असो की दररोजची पूजा आपण घरामध्ये फुलं ठेवतो आणि सणावाराला तर भरपूर फुलं आपल्याकडे असतात आणि फुलं खूप महाग देखील होतात। तर अशा वेळेस फुलं महागाची एवढी आणलेली खराब होऊ नयेत यासाठी काय करायचं, तुम्ही जर असंच पॉलिथिनमध्ये फ्रीजमध्ये फुलं ठेवत असाल तर जास्तीत जास्त ते 2 दिवस राहतात, त्यानंतर यामध्ये पाणी सुटून फुलं खराब व्हायला लागतात। तुम्ही अनुभवला असेल आणि बघा पॉलिथिनच्या खालच्या भागालाही थोडंसं असं पाणी साचल्यासारखं झालेलं आहे, यामुळेच आपली फुलं खराब व्हायला लागतात, कारण की बाजारामध्ये फुलं फ्रेश राहावी म्हणून त्यावरती पाणी मारलं जातं। आता याला सुकवलं तरी वाळून जातील, तर यासाठी बघा काय करायचं, न्यूजपेपरमध्ये नेहमी फुलं ठेवायची। म्हणजे काय होतं, यामधील जो पण पाण्याचा भाग आहे, मॉइश्चर आहे, ते न्यूजपेपर पूर्णपणे शोषून घेतो। बघा पॉलिथिनमध्ये कसं पाणी होतं, हाताला पूर्ण ते लागलेलं आहे आणि न्यूजपेपरमध्ये असं ठेवलं ना तर काय यामधील पूर्ण ते मॉइश्चर पेपर शोषून घेतो आणि आपली फुलं छान कोरडी होतात आणि भरपूर दिवस फ्रेश राहतात। अगदी 2 दिवस जसं पॉलिथिनमध्ये ठेवली आणि खराब होतात ना, पेपरमध्ये ठेवल्यानंतर ना अगदी 8 दिवस 10 दिवस देखील फुलं तुम्हाला अशी फ्रेश मिळतील। एकदा ट्राय करून बघा। मी नेहमी अशा प्रकारे फुलं व्यवस्थित ठेवते जेणेकरून फ्रेश फुलं मला वापरता येतात, पैसेही वाचतील आणि खास तुम्हाला फुलं देखील छान वापरता येतील। आणि यानंतरची आपली टिप आहे, यासाठी तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपर वापरा, कापूस असेल तर कापूस वापरू शकता किंवा साधा कागद जरी घेतला ना तरी चालतं। आता कागद, टिश्यू पेपर किंवा कापूस असं काही घेऊन त्याचे छोटे छोटे आपल्याला भाग असे तयार करायचे आहेत। टिश्यू पेपरचा मी असा भाग कट करून घेतलेला आहे आणि कापूस देखील मी तुम्हाला दाखवत आहे कसा वापरायचा, दोन्हीपैकी एक जरी घेतलं तरी चालतं। आता यासाठी ना आपल्या घरामधील परफ्यूम आपल्याला घ्यायचा आहे। परफ्यूम आपल्या आवडीचा आपल्या घरामध्ये असतोच। रूम फ्रेशनर घरामध्ये आपण लावतो, कारण की कुणी गेस्ट येतात भरपूर असे सणवार असल्यानंतर किंवा बरीच साफसफाई आपण करतो, तर त्यावेळेस ना घरामध्ये छान सुगंध यावा यासाठी आपण भरपूर खर्च करतो। तर भरपूर असा वेगळा खर्च करण्यापेक्षा कापूस किंवा टिश्यू पेपर घ्या आणि आपल्या घरातील परफ्यूम तो आपल्याला या पूर्ण कागदावरती किंवा टिश्यू पेपरवरती कापसावरती असा थोडासा स्प्रे करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो कागद असा थोडासा त्याचा चुरगळून गोळा करायचा आहे। कापूस देखील तसाच गोळा करून घ्या आणि त्यानंतर बघा काय करायचं, आता हे जे गोळे तयार केले आहेत ना खूप छान सुगंध यामधून येत आहे। 15-20 दिवस यामध्ये असा सुगंध येत राहतो आणि घरामध्ये तुम्ही याला जसं कपाटामध्ये किंवा बाथरूममध्ये, शूज रॅकमध्ये म्हणा किंवा जिथे सॉक्स रुमाल ठेवता किंवा असं काहीही तुम्हाला जिथे वाटेल त्या ठिकाणी याला ठेवायचं, म्हणजे पूर्ण घरामध्ये सुगंधच येत राहतो आणि त्यासोबतच रूम फ्रेशनर किंवा इतर वेगळे असे आपल्याला पैसे खर्च करावे लागत नाहीत। नक्कीच तुम्हाला या ट्रिकमुळे सणावारामध्ये किंवा इतर दिवशी देखील खूप मदत होईल घरामध्ये घर छान व्यवस्थित ठेवण्यासाठी। मी तर नेहमी अशा प्रकारे 10-15 दिवसामध्ये ना घरामध्ये ठेवत असते याला। आणि हो, बेडमध्ये काही कपडे ठेवत असाल ना तर त्या ठिकाणी देखील टाका, म्हणजे कधीतरीच उघडल्यामुळे ना तिथे पण असा कुबट दमट असा वास यायला लागतो, किंवा कुठे गावाला जाताना देखील घरामध्ये हे टाकून ठेवा, म्हणजे खूप छान घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला सुगंध जाणवेल। मी ते आर्टिफिशियल जी फुलं असतात ना त्यामध्ये 1-2 टाकून ठेवते, खूप छान सुगंध येतो। यानंतरची आपली टिप आहे सर्वात महत्त्वाची, म्हणजे कांदा। रोज आपण कांद्याचा वापर करतो कोणत्या ना कोणत्या भाजीला, पदार्थाला, आणि कांदा तुम्ही जर खात असाल तर एक गोष्ट तुम्हाला माहीतच असायला हवी, नाहीतर खूप मोठा धोका
होऊ शकतो, खूप मोठं तुम्हाला नुकसान होऊ शकतं। ते म्हणजे की बघा, कांदा कट केला मी आणि कांद्यावरती थोडासा काळा छोटा डाग पहिल्या कांद्यावरती दिसला। आता दुसरा कांदा मी कट केला आणि अशा प्रकारे यावरती काळसर पूर्ण एक असा भाग लेयर तयार झालेली आहे, जी की बुरशी आहे। आणि ही फंगस, ही बुरशी खूप जास्त घातक आहे आपल्यासाठी। बऱ्याच वेळा आपण काय करतो, कांद्याचा वरचा भाग काढून टाकतो बुरशीचा आणि कांदा कट करायला घेतो, पण यामुळे काय होतं बघा, कांदा आपण कट तर करतो पण बुरशी थोडी का होईना चाकूला हाताला लागलेली असते आणि ती आपण तशीच कट करतो आणि ती आपल्या पोटात किंवा अन्नपदार्थात जाते आणि त्यामुळे खूप जास्त नुकसान होऊ शकतं। बघा हाताला कशी लागलेली आहे आणि कांद्याच्या वरती थोडासाच एक डाग होता काळा, पण खाली जास्त बुरशी होती। त्यामुळे कधीही कांदा कट करत असताना अगोदर धुवून घ्या आणि नंतरच कांद्याचा वापर करा। यानंतरची आपली टीप आहे, घरामध्ये अशा भरपूर औषध गोळ्या एक्सपायर पडून असतात, कारण की 1-2 डोस घेतले की ते पाकिट तसेच असतात। तर याचा तुम्ही खूप छान घरामध्ये रियूज करू शकता। सणावारामध्ये किंवा इतर दिवशी देखील तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल। तासाभराची कामं तुमची चुटकीसरशी होतील। ते कसं, चला बघूयात। तर यासाठी बघा, वेगवेगळ्या अशा मी ज्या माझ्याकडे गोळ्यांची पाकिटं होती ना, त्यामधील गोळ्या काढून घेतलेल्या आहेत। आता तुम्ही याला कमी जास्त घेऊ शकता तुमच्यानुसार। आणि त्यासोबतच इथे जे आपण गोळ्या घेतलेल्या आहेत ना बघा, या प्लास्टिकमधील ज्या गोळ्या असतात ना, तर त्या आपल्याला त्याच्यामधील जे छोटे छोटे गोळ्या आहेत त्या आपल्याला अशा काढायच्या आहेत, कारण की प्लास्टिकचा भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे। बाकी इतर गोळ्या तर साध्याच होत्या, जेणेकरून त्याचं सहज पावडर होईल। आता आपल्याला याला कुटून घ्यायचं आहे, याला बारीक पावडर करून घ्यायचं आहे आणि जेवढं होईल तेवढं करा, नाही जास्त झालं तरी चालतं। आणि शक्यतो ना आपल्या पांढऱ्या रंगाच्या ज्या गोळ्या असतात ना त्याच जास्त वापरा, 1-2 थोड्या रंगीत असल्या तरी चालतात। आणि त्यानंतर बघा, आता इथे ना आपण याला पावडर जे काढलेलं आहे ना, ते एका छोट्या वाटीमध्ये तयार केलेलं पावडर मी टाकलेलं आहे। आता त्यानंतर हे पावडर बघा आपल्याला कुठे वापरायचं आहे, ते वॉशिंग पावडरमध्ये। तुमच्या जर कपड्यावरील डाग कितीही घासले तरी निघत नसतील, खूप जास्त मेहनत लागते, खूप वेळ लागतो कपडे धुवायला, तर एकदा वॉशिंग पावडरमध्ये हे आपण गोळ्यांचं जे पावडर केलेलं आहे ते टाकून बघा आणि याचे रिझल्ट तुम्हाला चकित करतील। एवढे छान कमी मेहनतीत स्वच्छ कपडे होतात, जास्त घासावं लागत नाही, जुने डाग देखील निघून जातात आणि याचा रिझल्ट देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता वॉशिंग पावडर किती आहे त्यानुसार गोळ्या कमी जास्त लागू शकतात। इथे बघा, मी 3 कपडे घेतलेले आहेत आणि एक कपडा खूप जास्त असा काळा कुट्ट झालेला आहे, बाकी इतर कपड्यावरती थोडे थोडे छोटे डाग आहेतच। तर याला कसं स्वच्छ करायचं, तर पहिलं पाणी घ्यायचं, जसं आपण रेग्युलर कपडे भिजवतो तसंच आपल्याला यामध्ये आपण गोळ्याचं पावडर मिक्स केलेलं आहे ते वॉशिंग पावडर घ्यायचं आहे, पाण्यामध्ये टाकायचं। कपडे किती कमी जास्त आहेत त्यानुसार वॉशिंग पावडर लागेल, पाणी लागेल आणि आपल्याला हे कपडे भिजत घालायचे आहेत। रेग्युलर प्रमाणे तुम्ही कपडे भिजत 5-10 मिनिट घालता, अर्धा तास घालता, तसंच करायचं आणि वेळ नसेल तर लगेचच भिजवलेली कपडे धुवायला घ्यायच्या। रेग्युलर जसे तुम्ही कपडे धुता अगदी तसेच कपडे आपल्याला धुवायचे आहेत, वेगळं काही करायची गरज नाही, फक्त एवढंच की जास्त घासायची गरज पडत नाही। आता मी कपडे धुवून घेतलेले आहेत आणि फरक तुम्हाला जाणवत असेलच, खूप छान रिझल्ट मिळतो। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। सर्वात जास्त कोणती टिप आवडली ती कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।